नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। बेलवंडी येथे आरंभ धमाल पालक बालक मेळावा। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत साई मंगल कार्यालयात करूया धमाल मजा मस्ती या संकल्पनेच्या माध्यमातून आरंभ बालक पालक मेळाव्याचे शुभारंभ जिल्हा परिषदेचे माननीय उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते करण्यात आले। 0 ते 6 वयोगटातील बालकांचे आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे यावर आधारित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मूल जन्माला आल्यापासून ते 3 वर्षांचे होईपर्यंत विविध उपक्रमांतर्गत कोपरे तयार केले होते। यामध्ये बोगदा, विविध सेल्फी पॉइंट्स, बाहुली घर, सणवार, मला खाऊ नका, विविध झुंबरे, वाद्य, विविध प्रकारचे चेंडू, भविष्याचे झाड, तोंडात घास, पोषण मटका, आकार लावणे, वाचन कोपरा, आरोग्याची सापशिडी, भातुकली, सांगा मी कशी दिसते, रेखाटणे, ठसे काम, आदर्श अंगणवाडी, मेंदूंचे जाळे इत्यादी उपक्रमांचा समावेश होता। मूल जन्माला आल्यानंतर त्याची पहिली शाळा ही अंगणवाडी असते। तेथे मुलांना चांगले संस्कार व शिकवणी मिळावी यासाठी पालक अंगणवाडी ताई यांनी तत्पर राहिले पाहिजे। ज्या दिवशी अंगणवाडी केंद्र ही मंदिरे अशी जाणीव प्रत्येकाला होईल त्या दिवशी शिक्षणातील प्रगती उन्नतीच्या शिखरावर पोहोचेल। आजच्या परिस्थितीत बालकांमध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही गंभीर प्रकारची समस्या असून अशा प्रकारचे उपक्रम सेविका ताईंबरोबरच पालकांनीही बालकांसोबत केले तर निश्चितच मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता येईल असे प्रतिपादन अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी शालन थोरात, पर्यवेक्षिका मुमताज पठाण, पर्यवेक्षिका मोनिका शिंदे, पर्यवेक्षिका पूजा पाडळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व यावेळी कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश अण्णासाहेब शेलार, उपसरपंच बाळासाहेब ढवळे, ग्रामपंचायत अधिकारी साबळे भाऊसाहेब, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड, जयश्रीताई शेलार, गंगाराम हिरवे, सुखदेव लाढाणे, नामदेव साळवे, दीपक धनवटे, जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते। तो डायरेक्ट कलेक्टर डॉक्टर इंजिनियर कधीच होऊ शकत नाही। त्याला पहिल्याच तुमच्या अंगणवाडी आणि बालवाडीमध्ये त्याला शिकावं लागणार आहे आणि त्याच्या अंगामध्ये ते गुण उतरावं लागतील। त्यावेळेस तो मुलगा किंवा मुलगी ते पुढे मोठे हुद्द्यावरती पदावरती चांगले संस्कार त्याला मुलाला आणि मुलीला मिळू शकतात। ही जबाबदारी खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्यावर असते आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पार पाडित असता। हा खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। आज तुम्ही सर्वजण पहिल्यांदा जे स्टॉल आता प्रत्येक गावगावचे की स्टॉलला आपण भेट दिली त्याच्यात पाहिल्यानंतर अतिशय सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी मला वाटतं 10 मिनिटाचा कार्यक्रम मला वाटतं उद्घाटन असतं कसं जायचं ग्रीबिक कापायची नारळ फडकालं उद्घाटन पण इथं ऐकल्यानंतर मला एक वेगळाच आनंद आपल्या तुमच्या सगळ्या दृष्टीकडे पाहून मिळाला आहे। खरं तर तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता लोकसंख्या जरी देशाची मोठी असली तरी कुटुंबाची लोकसंख्या ही कमी होत चालली। आपण पाहिलं तर आता कुटुंबामध्ये हम दो हमारे दो, काही त्या कुटुंबामध्ये एकच मुलगा एकच मुलगी असं अतिशय छोटं कुटुंब आता तयार झालेलं आहे। आपण पहिले आपल्या वयाचे असताना आपल्याला भरमसाठ बहीण भावंडे राहायची, 4-4, 5-5 बहीण भाऊ, 4 भाऊ, 5 भाऊ, 4 बहिणी, 5 बहिणी असे पहिले भावंडे राहायचे। पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही। मग आता ह्या चिमुकल्यांना शिकवायची जबाबदारी आणि घडवायचं काम जे तुम्ही करताय हे माझ्या दृष्टीने आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय फार मोठं मोलाचं काम तुमच्या हातून होतं आहे। पण तेवढी जबाबदारी कुटुंबातल्या प्रत्येक पालकांनी त्या मुलाच्या आई वडिलांनी खरं तर या ठिकाणी पाहिल्यानंतर इथं नुसतं पाहून नाही ह्याच्यातले गुण घेऊन आपल्या कुटुंबात जर आपण तसं वागायला शिकलो तर मला वाटतं भविष्य काळ लांब नाही, भविष्य आपल्या हातात आहे। आपली मुलं घडवायचं ते निश्चितपणे तुम्ही घडवू शकता। पण आपल्याकडे मात्र मोबाईल, आईसुद्धा मुलगा किंवा मुलगी असो ती रडत असली की पहिलं मोबाईलमध्ये गाणं
किंवा काहीतरी लावून द्यायचं आणि तो मोबाईलवरती त्याला त्या मुलाला मुलीला नादवायचं काम आपण करतो आणि तेच सवय त्या लहान मुलांना लागते आणि त्याच्यातून त्याचं पुढं जीवन हे फार भविष्य काळामध्ये ह्या मोबाईलमुळे लहान मुलांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे खात्री वाटते. मोबाईल वापर आपण कमी केला पाहिजे आणि आपण जे आज जबाबदारीने त्या ठिकाणी सरकार अनेक निर्णय घेते. मुलांना पोषण आहारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आहार देण्याचं काम करते. मदतनीस अंगणवाडी सेविका असतील, तुम्हाला अनेक फॅसिलिटी हळूहळू सुरू होत चालले. म्हणून मी जास्त तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक अंगणवाडीच्या सेविका मदतनीस तुला एक छोटी विनंती करतो की तुमच्याकडे एक चिमुकली येऊन खेळतात बसतात तर त्यांना फार जीव लावायचं काम नका करू. तुमच्या स्वतःच्या मुला मुलीला जेवढा जीव लावता तेवढं तुमच्या शाळेत येते तेवढ्याला लावायचं काम करा. म्हणजे बरोबर सगळ्याला सारखा जीव लावल्यासारखा निश्चितपणे होऊ शकतो. म्हणून एवढी जर जबाबदारी घेतली. इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.